नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार आणि काय सध्याची परिस्थिती आहे, कांदा निर्यातीची स्थिती या ठिकाणी बघितलं तर युद्धामुळे कांद्याची काय सध्याची परिस्थिती आहे, संपूर्ण बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता युद्धामुळे कांद्याची होरपळ, निर्यात आणि दरावर परिणाम. बघू शकता आखाती देशात रब्बीतील उन्हाळा कांदा निर्यातीसाठी एप्रिल मे हा काळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्या अमेरिका, इस्रायल, इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय कांदा निर्यातीला मोठा ब्रेक लागला आहे. प्रामुख्याने समुद्री वाहतूक खर्च, शिपिंग कॉस्ट 13 पटीने वाढल्याने आखाती देशात बाजारपेठेत भारतीय कांदा स्पर्धेत पिछाडीवर पडला आहे. फलोत्पादन निर्यातदार संघटनेच्या माहितीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत आखाती देशासाठी प्रति कंटेनर भाडे $550 ते $800 दरम्यान होते. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिपिंग कंपन्यांची वॉर रिस्क सरचार्ज लागू केल्याने हे भाडे आता थेट $7,000 पोहोचले. ही वाढ 13 पटीने वाढल्याने कांद्याचे दर या ठिकाणी कडाडले आहे. मागील काळात बांगलादेशातील निर्यात अस्थिर झाल्याने भारतीय निर्यातदारांना आखाती देशावर लक्ष केंद्रित केले होते. आपेडाच्या अहवालानुसार 2025-26 मध्ये केवळ UAE मधील भारताची कांदा उलाढाल $539 कोटी रुपयावर पोहोचली होती. मात्र आता असुरक्षित समुद्री मार्ग आणि महागड्या विम्यामुळे या ठिकाणी ही मेहनत मिळालेली बाजारपेठ धोक्यात आली आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. किमतीतील तफावत आणि निर्याती पुढील मुख्य अडसर. भारतीय कांदा खरेदी आणि समुद्री मार्गाने होणाऱ्या वाहतूक 162 या ठिकाणी वाहतूक खर्च मिळून भारतीय कांद्याला लँडिंग दर प्रति किलो $162 पर्यंत पोहोचला आहे. याउलट इजिप्त, तुर्की, येमेन आणि सुदान यासारख्या कांदा उत्पादक देशातून रस्ते मार्गे येणारा कांदा, ज्याला अतिरिक्त वाहतूक खर्चाचा फटका बसत नाही, तो बाजारपेठेत $81 ते $90 प्रति किलो दराने उपलब्ध आहे. भारतीय आणि प्रतिस्पर्धी देशात कांद्याचे प्रति किलो $70 ते $80ची मोठी तफावत भारतीय निर्यातीसाठी मारक ठरत आहे. त्यामुळे परकीय गंगाजळी मिळण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवाढीचे पोषण धोरण तयार करावे अशी मागणी निर्यातदार घटकाकडून होत आहे. किमतीमधील मोठी तफावत प्रति किलो दर बघू शकता. देश लँडिंग दर रुपये. भारत हा $162, इजिप्त, तुर्की, येमेन $81 ते $90. निर्यातदारांच्या प्रमुख मागण्या काय आहे तर बघू शकता संपूर्ण बातमी. वाढीव सागरी भाड्यावर सरकारने तातडीने विशेष अनुदान द्यावा. कर परतावा सवलत 1.9% वरून 5% करावा. नाफेड खरेदीऐवजी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल थेट आर्थिक मदत द्यावी. बंदरापर्यंत माल पोहोचण्यासाठी या ठिकाणी बघितलं तर बंदरापर्यंत माल पोहोचण्यासाठी वॅगनची उपलब्धता वाढवावी. मनोज जैन, कांदा व्यापारी निर्यातदार, त्यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता. लासलगाव युद्ध कोणत्याही देशाच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी भारताने सार्क किंवा G7 सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर धोरणात्मक विषय मांडणे गरजेचे आहे. विकास हे उपाध्यक्ष हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशन यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता. जागतिक बाजारपेठेत आपण गुणवत्तेमुळे टिकून आहोत आणि या ठिकाणी बघितलं पण किमतीत मागे पडलो आहोत. सरकारने निर्यातवाढीसाठी अनुकूल धोरणे घेतली नाही तर कोंडीची स्थिती अधिक बिकट होईल, असं या ठिकाणचं यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे वैयक्तिक, तुमचं मत, प्रतिक्रिया नक्कीच या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी शेअर करा. 2 पैसे शेतकरी बांधवांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कांद्याचे भाव पाडण्याचं कारस्थान हे वेळोवेळी होत आहे, आपल्याला तर माहितीच आहे. परंतु अशा प्रकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान
सध्या तरी होत आहे अशी परिस्थिती आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात ते आपण घेऊन येत असतोच. परंतु या ठिकाणी बघितलं तर कांद्याला 2 पैसे मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा आहेच. परंतु अशा निर्णय जर होत राहिले, असे जर परिस्थिती राहिली तर येणारे दिवस फार बिकटीचे आहे. आणि एकंदरीतच वारंवार शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेतं, त्यामुळे कवडीमोल शेतकऱ्यांना भाव भेटत आहे. आजचीच परिस्थिती नाही, ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस एका रात्रीत निर्णय बदलून कांद्याला मोल भाव करण्याचे कारस्थान हे सरकार करतं आहे. परंतु ज्यावेळेस कांद्याचे भाव कमी होतात त्यावेळेस मात्र कांदा भाव वाढवण्यासाठी सरकार अग्रेसर म्हणजे सरकार पुढं सरसावत नाही, ही परिस्थिती या देशाची आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती शेतकरी बांधवांची राहिलेली आहे. तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या कांद्याला, सर्वच पिकाची हीच परिस्थिती आहे. कांदा एकमेव पीक असं नाही की ह्याच पिकाची अशी परिस्थिती आहे म्हणून, तर सर्वच पिकाची हीच परिस्थिती, दयनीय अवस्था, सध्याची परिस्थिती हीच आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते. परंतु वारंवार अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळे मात्र कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या कांद्याला, शेतकऱ्यांच्या पिकाला भेटतो आहे. कांद्याचे भाव जर वाढवायचे असेल, जसं की या ठिकाणी बघितलं तर इतर ज्या काही कंपन्या आहेत, जसं की साबण, शॅम्पू, जे काही जसं की बिस्किट, ज्या काही इतर जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवतात. परंतु एकमेव अशी कंपनी आहे शेतकरी, जो त्याला स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवता येत नाही. या देशातील अशिक्षित राज्यकर्ते यांच्या हाताने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची, शेतकऱ्यांच्या पिकाची किंमत ठरवली जाते. आणि त्यामुळे अशी परिस्थिती आपल्या राज्याची, आपल्या देशाची अशी परिस्थिती आहे. नक्कीच शेतकऱ्यांचे मालाला इतर कंपन्या जसे स्वतः माल पिकवतात तर स्वतः या ठिकाणी स्वतः तयार करतात, तर स्वतः ते भाव ठरवतात, किंमत ठरवतात. परंतु शेतकरीसुद्धा स्वतः माल पिकवतो, स्वतः त्याला विकताही आलं पाहिजे आपल्या मर्जीनुसार, आपल्या भावानुसार. तुम्ही खते, बियाणे, औषध फवारणी याचे भाव त्या कंपन्या स्वतः ठरवतात आणि त्याच रेटमध्ये एकही रुपया कमी न करता त्या रेटमध्ये विकले जातात. परंतु शेतकऱ्यांना का अशी स्थिती आहे, तर शेतकरी एकजूट नाही. आणि हे अडाणी सरकार या ठिकाणी बघितलं तर अडाणी म्हणजे अशिक्षित हे सर्व आहे. यांचं काहीही शिक्षण नसल्यामुळे यांना शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतामध्ये काय काम करावं लागतं, शेतकऱ्यांना काय संकट येत आहे हे यांना माहिती नाही. एसीमध्ये बसून या ठिकाणी निर्णय घेतात. परंतु ही परिस्थिती आहे. गेले 10 वर्षापूर्वी कांद्याला जो भाव होता, शेतकरी पिकाला, शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव होता, मका, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, ज्या काही सर्व स्तरावर आले, मिरची, जे काही तरकारी आहे, सर्व स्तरावर जे काही मार्केट होते, भाव होते, तेच 10 वर्षापूर्वी होते, तेच आजही आहे. परंतु 10 वर्षापूर्वी खत, बियाणे, औषध फवारणी याचे जे रेट होते ते आज नाही. आजच्या भावाच्या तुलनेने ते 10 वर्षापूर्वी 15-20% कमी होते आणि आज तेच भाव 15-20% वाढलेले आहे. म्हणजे जास्तीच्या रेटने कशी विकता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याला मात्र जैसे ते भाव, उलट 10 वर्षापूर्वी जे भाव होते त्याहीपेक्षा कमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या कांद्याला, शेतकऱ्यांच्या पिकाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच लाईव्ह अपडेट पोहोचा. धन्यवाद मित्रांनो. माझ्याकडे शेवटून अपडेटची माहिती कांदा बघत अपडेट्स आहे. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ येतोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करावा असे आहे. धन्यवाद.